नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या परत एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर बघा, मी विमल सन्स सिल्क साडीमध्ये इथे आलेली आहे बघा साडी घेण्यासाठी. तर इथून मी साडी घेतली आहे, खूप मस्त आणि डिस्काउंट चालू होतं बघा, 40% 40% डिस्काउंट चालू होतं. तर इथून मी मस्तपैकी एक साडी घेतली आहे. तर इथं शॉपमध्ये चालली आहे बघा, तुम्हाला दिसेलच मी कुठली साडी घेतली, काय घेतली. खूप मोठं दुकान आहे आणि मस्त एकदम छान छान साड्या आहे. इथं साड्याच्या छान छान व्हेरायटीज आहे आणि किंमत पण साड्यांची व्यवस्थित आहे आणि 40% ऑफ होतं रक्षाबंधन निमित्त. त्याच्यामुळं मग आली होती, इथून साडी घेतली बघा खूप मस्तपैकी. तर बघा, इथला स्टाफ पण खूप चांगला आहे, म्हणजे प्रेमळ आहे, व्यवस्थित दाखवतात आपल्याला. वेअर वगैरे जर करायची असली, कुठली घ्यायची काय, तर ती वेअर करून दाखवतात आणि खूप छान छान मस्त साड्या आहे बघा. इथं जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी इथं शूट केलेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओद्वारे बघू शकता. आणि जे कोणी पुण्याचे असेल ना, तर विमल सन्स पिंपरीमध्ये आहे बघा मोठं विमल सन्स सिल्कचं शॉप. तर तिथून तुम्ही साडी हे घेऊ शकता. तर बघा, मी एवढ्या मला मस्त मस्त दाखवत होते, असं वाटत होतं ही घेऊ का ती घेऊ, सगळ्याच घ्या वाटत होत्या, पण कुठली तरी एकच घ्यायची होती. आणि मस्तपैकी एक साडी मी घेतली. आता तुम्ही बघा याच्यापैकी मी कुठली घेतली असेल, तुम्ही पण म्हणजे सांगा मला कमेंटमध्ये की तुम्ही ही घेतली असेल. तर बघा, झालं साडी वगैरे बघून वगैरे सगळं झालं. सूत बघत होती साडीचं कसं आहे, काय त्याचा कपडा कसा आहे ते सगळं बघत होती. वेअर पण करून बघितल्या खूप साऱ्या साड्या आणि त्याच्यापैकी एक चूज केली साडी. खूप छान साडी आहे बघा. 7,500 रुपयाची साडी होती, तर आपल्याला डिस्काउंटमध्ये ती 4,500ला मिळाली, 40% डिस्काउंट. तर मस्तपैकी साडी घेतली आहे मी आणि इथेच पिको फॉल वगैरे करून पण दिलं त्यांनी, प्रेस वगैरे पिको फॉल करून दिली आणि ब्लाऊजसुद्धा शिवायला टाकले मस्तपैकी. तर मी राखीच्या दिवशी म्हणजे घालणारच आहे साडी, तुम्ही बघसालच मी वेअर केल्यावर. आवडली तर नक्कीच तुम्ही करू शकता, म्हणजे इथं जाऊन घेऊ शकता. पुण्यामधले जे पण माझे सबस्क्रायबर आहे, तुम्ही इथं जाऊन घेऊ शकता. ते घेऊन झाल्याच्या नंतर इथं बघा, इथं सेल होतं हे पैठणी साडी महोत्सवचं. तर तरी इच्छाच होती बघायची बरं का, घ्यायचं वगैरे. आवडली असती तर घेतली असती, पण इथं दिसलं मग थांबली आणि म्हटलं चला बघूया. तर बघा, इथं बॅग वगैरे आधीच इकडं बाहेर जमा करून घेतात, आत वगैरे मध्ये नाही नेऊ देत. इथं नंबर नाव वगैरे सगळं आधीच बाहेर घेतात. त्याच्यानंतर मग आतमध्ये एंट्री दिली त्यांनी. तर गेली बघायला, म्हणजे नाही का याच्या रील्समध्ये दाखवत होते बघा इथं की खूप छान आहे सेल, 500पासून तर 2-3 लाखापर्यंत साडी येतं. म्हटलं चला इथून चाललोच आहे तर बघावं. आली बघायला, तर काय एवढं काही आवडली नाही मला, म्हणजे रील्समध्ये जसं दाखवतात ना तसं रिअलमध्ये नाही आहे बरं का. मी रील्समध्ये बघितलं एवढं छान छान आणि मस्त मस्त होतं आणि रेट पण कमी होते ना. इथून जर बघितलं ना, एवढं काहीच व्यवस्थित नव्हतं आणि रेट पण खूप जास्त होते. आता बघा, ह्या ज्या पर्स वगैरे हे दिसतं ना तुम्हाला, बटवा वगैरे, तर याची प्राईस किती असेल एक तुमच्या अंदाजे मला कमेंटमध्ये सांगा. तर याची प्राईस आहे बघा 1,200-1,300 या बटव्याची आणि या पर्सची प्राईस, आणि त्या मानानं काहीच नाही. आणि जर तुम्ही मार्केट वगैरेमध्ये गेले ना, तुम्हाला 200 150 या प्राईजमध्ये मिळतील बघा हे. आणि इथं 1,200 आणि 1,300ची प्राईस सांगत होते, पण त्या हिशोबानं एवढं काही व्यवस्थित नव्हतं. मी फक्त बघून घेतलं, साड्या वगैरे पण बघितल्या कशा आहे काय. मला काही एवढं असं आवडलं नाही, पण बघून घेतलं सगळं. आणि व्हिडिओ पण एक प्रकारे आपला शूट होत होता, म्हटलं चला बघून तर घेऊया. सगळं बघून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.